दिवा येथे घराबाहेर खेळताना कुत्रा चावलेल्या 5 वर्षांच्या बालिकेची महिनाभर सुरू राहिलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली। निशा शिंदे वय 5 वर्ष या बालिकेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। दिवा पूर्वेकडील बेडकर नगर दिवा आगासन रोड परिसरातील घरासमोर निशा शिंदे ही 17 नोव्हेंबर रोजी खेळत होती। खेळता खेळता ती कठाड्यावर बसली असताना पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा चावा घेतला। त्यानंतर चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तिला रॅबिजचे इंजेक्शन दिले। तिच्या इंजेक्शनाचा 4था डोस 17 डिसेंबर रोजी देण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले। 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती। मात्र 16 डिसेंबरला उपचाराचे शेवटचे इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली। तिच्यात रॅबिजचे लक्षण दिसू लागले। ती स्वतःच्या शरीराचे चावे घेऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात पाठवले। 4 दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दिवसागणिक तिची प्रकृती आणखीनच खालवत गेली। चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि 21 डिसेंबर रोजी निशाचा करुण अंत झाला। तिच्या मृत्यूमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला आहे।